नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज दिनांक 4 जुलै 2026 आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभावाचा आढावा आणि महाराष्ट्रातील नामवंत कांदा बाजार पेठेची जी काही माहिती आपण सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे या व्हिडिओचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कांद्या बाजारभावामध्ये थोडीशी काल परवापासून थोडंसं स्थिर आणि काही ठिकाणी बाजारभाव घसरल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि कांदा विक्री करायचा की ठेवायचा या संदर्भात आपण माहिती घेणार आहे. आणि सध्या जे काही कांदा बाजारभाव मागील काही दिवसापासून आवक वाढलेली आहे, ही आवक कशामुळे वाढलेली आहे, नेमकं समितीमध्ये बाजारपेठेमध्ये काय चिन्ह आहे बाजार कांद्याचे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, मागील आपण एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे काही बाजारभाव मार्केट म्हणजे कांदा मार्केटमध्ये जे काही बाजारभाव भेटत आहे ते असमानता आहे की जेव्हा आवक 120-130 होतं त्या टायमाला जे काही बाजारभाव गेलेलं होतं जवळजवळ 3,000 पासून ते 3,500 पावणे 4,000 रुपयेपर्यंत बाजारभाव गेल्याची माहिती समोर आली. परंतु मी वारंवार त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जे काही बाजारभाव 3,500-4,000 रुपये मार्केट काढला जातोय, हे चुकीचं मार्केट समितीकडून काढला जातोय. कारण की एक वक्कल चुकून 10 वक्कल म्हणजे 10 शेतकऱ्यामध्ये फक्त एक वक्कल 3-3.5 हजार रुपयाचं 1-2 वक्कल काढायचा आणि बाकी शेतकऱ्यांना दाखवून द्यायचं की मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढले. त्यामुळे काय झालं की मागील 2 ते 3 दिवसामध्ये जी काही कांद्याची जी काही आवक आहे ती डायरेक्ट दुपटीने वाढलेली आहे. त्यामुळे असं चिन्ह आलं की जे वेळ कांद्याचे बाजारभाव 3-3.5 म्हणजे 3,300 रुपयेपर्यंत जात होतं, ते काही वक्कल आता 2,800-3,000 रुपयेपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे मागील 1-2 दिवसामध्ये 1 रुपयाची बाजारभाव घसरण झालेली आहे. एवढ्यावरून आपण लक्षात घ्यायचं आहे की बाबांनो, की इथून पुढे आपल्याला योग्य ते नियोजन करूनच मार्केटमध्ये कांदा विक्री करायचा आहे. पुढे चालून आपल्याला कांद्याला चांगला बाजारभाव पाहिजे असेल तर तुम्हाला योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथून पुढे आवक ही वाढवली तर बाजारभाव कमी होणार आणि आवक स्टेबल ठेवली तर बाजारभाव स्थिर राहणार. आवक कमी केली तर बाजारभाव वाढणार, हे निश्चित आहे. कारण की इथून पुढे आपलं एक सगळे शेतकरी एकजुटीने म्हणजे आता बघा कसं कांदा विक्री करायचा हा प्रश्न मोठा आहे. म्हणजे अगर अगर आपण कांद्याचा बाजारभाव टिकून ठेवायचा असेल तर कांदा कसं मार्केटमध्ये घेऊन जायचा आहे. तसं एक एक्झाम्पल देतो. आतापर्यंत भरपूर शेतकरी आहे ते स्मार्टली काम करत आहे. एका दोघा शेतकऱ्यांनी म्हणजे संपर्क केला तर 100% पैकी एकूण कांद्याच्या 100% पैकी काही शेतकरी असे आहेत ते 20 ते 30% कांदा विक्री करून मोकळे झालेले आहेत. जे आपल्या कांद्याला जे काही भांडवल गुंतवलेले होते, जे खर्च होतं ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आणि हळूहळू का होईना ते मार्केटमध्ये सातत्याने म्हणजे जे कांदा आहे ते मार्केटमध्ये आणत चाललेला आहे. त्यामुळे काय होतो की स्टेबिलिटी येतो आणि बाजारभाव स्थिर राहतो. आणि समजा थोडं करून आपण कांदा मार्केटमध्ये घेऊन गेलं, निश्चितच बाजारभाव 100% वाढत राहणार आहे. म्हणजे एक प्रकारे कांद्याची जी काही मागणी आहे ती वाढत राहणार आहे आणि पुरवठाही तेवढंच राहणार आहे. जेणेकरून बाजारभाव वाढीला एक पूरक वातावरण तयार काही शेतकरी करत आहेत. परंतु असे शेतकरी आहे जेव्हा बाजारभाव म्हणजे मोठ्याने वाढला जातो त्या टायमाला मोठ्या प्रमाणात कांदा आहे विक्रीसाठी ते बाहेर काढला जातोय. आवक वाढवली जाते आणि आवक वाढल्याने 100% बाजारभाव घसरण होत आहे. हा निश्चितच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व भारतामध्ये व भारत इतर देशामध्ये कांद्याची जी काही तुटवडा आहे, कांद्याची मागणी वाढलेली आहे. परंतु ही मागणीला आपण सातत्य ठेवायचं असेल तर तुम्हाला कांद्याची जी काही पुरवठा आहे ती कमी केलेली पाहिजे. म्हणजे स्थिर ठेवले तरी हे चालेल. समजा तुम्ही आवक या पिरियडमध्ये अगर आवक मोठ्या प्रमाणात दाखवलं, नंतरच्या काळामध्ये बाजारभाव वाढतील. नाहीतर आता तुम्ही मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढवली तर आता सध्या बाजारभाव कमी होईल, नंतरच्या काळामध्ये फटका बसू शकतो. म्हणजे तुम्ही सर्व जे काही नियोजन आहे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे आतापर्यंत 100% पैकी तुम्ही जवळ 20 ते 30% कांदा विक्री करून मोकळे होणे गरजेचं आहे.
हळूहळू का होईना आपण जो काही मार्केटमध्ये कांदा आहे ते आणत राहायचा आहे, टप्प्याटप्प्याने कांदा आणायचा आहे. आठवड्यातून 1-2-3 गाड्या आपल्या सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा इतर मार्केटमध्ये आहे ती कांदा घेऊन जायचा आहे, जेणेकरून जे काही आवक आहे ती स्थिर राहतील. ठीक आहे. आणि आता राहिलं गोष्ट बाजारभाव पुढे वाढणार की नाही. तर शेतकरी मित्रांनो, सध्या अगर तुम्ही पावसाचा विचार केला असता तर मागच्या वर्षीप्रमाणे मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी जवळजवळ एक महिना सव्वा महिना यावर्षी मान्सून लेट आहे. त्यामुळे जी काही कांद्याची लागवड आहे ती उशिरानं होणार आहे आणि जी काही दक्षिणेकडील जे भागामध्ये पावसाचं प्रमाण आहे ती खूपच कमी आहे. कांद्याची लागवड खूप कमी झालेली आहे. ज्या पिरियडमध्ये कांदा पेरणी करायला पाहिजे होता, म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये दक्षिणेकडे शेतकरी कांद्याची बीजवाई करतात, रोपं तयार करतात. त्या पिरियडमध्ये भरपूर प्रमाणात जे काही कमी आहे बीजवाई यावर्षी झालेली आहे, रोपं कमी आहेत. त्यामुळे आणि ज्या पिरियडमध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये कांदा लागवड करायची होती त्या पिरियडमध्ये तरी कांद्याचेही बाजारभाव कमी होते आणि जे काही पाऊस आहे ते खूप कमी असल्याने दक्षिणेकडे जे काही कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागामध्ये थोडे का होईना कांद्याची लागवड होते. पावसाळ्याच्या पिरियडमध्ये जी काही कमतरता आहे कांद्याची ती भरून काढली जाते. परंतु यावर्षी अशी स्थिती आहे की तिथे तर सध्या कांद्याची जी काही लागवड क्षेत्र आहे ती खूप आहे. फक्त नदीकाठच्या शेताकडे शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे. त्यापैकीही भरपूर शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड ही टाळलेली आहे, कारण की सतत 2 वर्ष जे कांद्याची जी काही बाजारभाव आहे ती कमी असल्याने कंटाळून शेतकऱ्यांनी पीक बदललेली आहे. त्यामुळे निश्चितच पावसाळी कांद्याचं जे काही उत्पादन आहे कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे निश्चितच बाजारपेठेमध्ये जी काही कांद्याची भाव आहे ते राहणार आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी MP मध्य प्रदेशमध्ये कांद्याचे एकूण उत्पादनापेक्षा जवळजवळ 20 ते 25% उत्पादन कमी आहे आणि त्यापैकी साठवणही कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे शेतकरी थोडासा चिंतेमध्ये आहे की बाबा आपण ठेवले पाहिजे होते, परंतु सध्या स्थिती तशी नाहीये. त्यामुळे सध्या जी काही कांदा ज्यांनी साठवण केलेले आहेत, चाळीमध्ये ठेवलेले आहेत, त्या कांद्याला निश्चितच पुढे चालून अजून काही बाजारभाव वाढू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही काही शेतकरी परत एकदा म्हणजे बाजारभाव कमी आहे आणि ते वातावरण तयार होण्याचं म्हणजे तयार झालेलं आहे असं काही नाही, घाबरून जाण्याचा काहीच अडचण नाहीये. पुढे चालून कांद्याला चांगले बाजारभाव येणार आहे आणि निश्चित येतील, कारण की सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये कांद्याची मागणी वाढलेली आहे आणि यावर्षी दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी कांदाही कमी आहे आणि तीव्र उष्णतेमुळेही कांदाही काही प्रमाणात सडलेला आहे आणि थोडं काम होईना नाफेडनेही कांदा खरेदी केलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत अगर तुम्ही समीकरण बघितले असतं तर यावर्षी कांद्याला चांगले बाजारभाव तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा फीडबॅक नक्की द्या. आणि भरपूर शेतकऱ्याचा आपल्याला प्रश्न होता एवढे दिवस कुठे होते, तर शेतकरी मित्रांनो हा प्रश्न मी आता उत्तर द्यायला तयार आहे. शेतकरी मित्रांनो, मी महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कामाला आहे आणि मी स्वतः शेती करतो आणि मी प्रत्येक वर्षी कांदाही आणि इतर पीकही लागवड करत असतो. परंतु माझी बदली माझ्या राहत्या गावात झाल्याने थोडासा कामाचा प्रेशर असल्या कारणाने मी काही दिवस व्हिडिओ काढला नाहीये आणि त्यामुळे वारंवार शेतकरी मला प्रश्न विचारतात. आता इथून पुढे तरी आपण व्यवस्थित शेतकऱ्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आपण व्हिडिओ काढत जाणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा कमेंट नक्की सांगा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, पुढच्या व्हिडिओला तुम्हाला जे काही आडत लोक आहे, व्यापारी आहे, यांचा एकूण भरपूर आडत आणि भरपूर व्यापाऱ्यांचा मी त्यांना म्हणजे प्रश्न करून जे रेकॉर्डिंग वगैरे करून एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे. पुढे चालून बाजारभाव कसे असतील, अनुभवी व्यापारी आहे, अनुभवी आडते आहेत आणि यांच्या सर्व संवाद आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विनंती करतो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच कांदाविषयी कबड्डीसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.